शंभू हा लहान असताना त्याचे वडील देवाघरी गेलेले असतात. तसा त्याच्या आईने त्याचा चांगला सांभाळ केलेला असतो. त्यावेळेस त्याला मुंबईला चांगली नोकरी लागते, म्हणून तो मुंबईला जाण्याचं ठरवतो. म्हणून तो आईला म्हणतो की आई, मी तिथे चांगली जागा भेटल्यानंतर मी तुला घेऊन जाईल आणि तोपर्यंत तू मामापाशी जाऊन राहा आणि मग मी तुला थोड्या दिवसांनी तुला मुंबईला घेऊन जातो. नको शंभू बाळा, मला तुझ्यासोबतच घेऊन जा. मी राहील कशी बशी तिथे आणि तुला जेवण कोण बनवून देणार? तसंही तुला बाहेरचं जेवण खाण्याची सवय नाही, त्यामुळे मी तुला जेवण बनवून देण्यासाठी तुझ्यासोबत येते. तू माझं अजिबात टेन्शन घेऊच नको रे शंभू बाळा, आणि तिथं मी तुला काहीसुद्धा त्रास देणार नाही. तू मला तुझ्यासोबत घेऊन जा आणि मला तुझ्याशिवाय करमत नाही. मला सोडून जाऊ नको शंभू, माझं ऐक. आईचं असं केविलवानं बोलणं ऐकून त्याला सुद्धा वाईट वाटतं, परंतु त्यावेळी त्याच्याकडे दुसरा कोणता मार्ग नसतो. शंभू आईचं एक सुद्धा ऐकून घेत नाही. तो आईला म्हणतो की आईचं खरंच ग, मला तुला आत्ता मला सोबत घेऊन जाणं शक्य नाही ग. आत्ता मला यावेळी तुला घेऊन जाणं शक्य असतं तर मी तुला लगेच घेऊन गेलो असतो, परंतु आई आपल्या लेकराला समजून घे. आणि आई कशी तरी तयार होते. मग दुसऱ्या दिवशी शंभू आईला घेऊन मामाकडे जातो. मामाकडे जाण्यासाठी 1 दिवस लागतो, कारण का मामाचं गाव खूप लांब आहे. तो मामाच्या घरी पोहोचतो, परंतु मामी लगेच तोंड वाकडं करून बघत असते आणि त्याचबरोबर मामी म्हणते की आम्हाला खूप अडचणी आहेत, तुझ्या आईला आम्हाला सांभाळणं होणार नाही. मग शंभू मामीला म्हणतो की मामी, आईचा महिन्याला जेवढा खर्च होईल तेवढा मी द्यायला तयार आहे, पण प्लीज माझ्या आईला इथे राहू द्या. मला आईला या वयात एकटीला सोडून नोकरीला नाही जाऊ वाटणार. प्लीज मामी, समजून घ्या तुमच्या भाच्याला. अगं राहू दे तिला. अरे तिचं कशाला टेन्शन घेतो शंभू, तू निवांत जा. आता तू निवांत जा आणि नोकरी कर, मी आहे ना. तुझ्या आईचा पाठीराखा. शंभू जाताना आईपाशी थोडेसे पैसे देऊन जातो आणि आईला म्हणतो की आई, माझी अजिबात तू काळजी करू नकोस आणि तू वेळेवर जेवण करत जा. आणि आईला सोडून जाताना त्याच्या डोळ्यातून पाणी येतं आणि आईसुद्धा त्याच्या गळ्यात पडून खूप रडते. अगं तो काय कायमचाच नाही चालला, तर तुला महिन्याभरात न्यायला लगेच परत येईल. मग कसा तरी शंभू निघतो. जोपर्यंत शंभू दिसतो तोपर्यंत आई त्याच्या वाटेकडे बघतच असते. तर शंभू रोज आईला न चुकता फोन करायचा. तसे इकडे मामी आईला रोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून टोचून बोलत असायचे. आधीच घरात खायचे तोंड जास्त झाले आहे, त्यात अजून भर शंभू केव्हा येतोय आणि यांना घेऊन जात आहे. हळूहळू शंभू हा आठवड्यातून एकदाच फोन करू लागला. आईला मात्र इकडे त्याची क्षणाक्षणाला आठवण येत होती. आईला तर जगण्यासाठी तेवढा एकच सहारा होता. ती शंभूकडे बघून तर जगत होती आणि आता डोळ्यासमोर शंभू दिसत नव्हता, तर आईचं काळीज खालीवर होत होतं. आणि शंभूचा फोन आला तर त्याची मला म्हणायची की बाळा, मला केव्हा घेऊन जाणार आहे, किंवा मला तेथून लवकरात लवकर घेऊन जा. मला आता जगणं तुझ्याशिवाय असह्य झालं आहे. मग शंभू म्हणायचा की आई, थोडे दिवस थांब, मी तुला नक्की घेऊन जाईल. 3-4 वेळा फोन करून झालं तरी शंभू तसंच म्हणायचा की मी तुला न्यायला नक्की येईल. एक दिवस त्याच्या मामीला शंका येते आणि ती शंभूच्या आईला विचारते, अहो ताई, मला असं वाटत आहे की शंभूने तिकडं लग्न केलं असावं आणि त्याच्या बायकोला तुमची अडचण होत असेल.
म्हणून तो तुम्हाला घेऊन जात नसेल. त्यावेळेस शंभूच्या आईला पण थोडी शंका येऊ लागते, परंतु त्याची आई म्हणते की माझा शंभू हो तसा नाही. मला त्याचं सुख पाहायचंय आणि मला माझ्या सुनाबरोबर आणि नातवंडाबरोबर राहायचंय. माझी सून मला जशा परिस्थितीत ठेवेल मी तशा परिस्थितीत राहायला तयार आहे. आणि आता फक्त मला शंभूने येथून घेऊन जावे. आता हळूहळू शंभूचा फोन येणं पण बंद होऊ लागतो. मग आता शंभूची आई स्वतःच्या मुलाला फोन करायला सांगायची आणि मग मामा फोन करून आईपाशी देत होते. आणि शंभू फक्त एवढंच म्हणायचं की थोडं काम आहे, माझं काम झालं ना की मी लगेच तुला न्यायला येतो. एवढं बोलून लगेच फोन ठेवून द्यायचा. शंभूची आई मात्र सतत त्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असायची. मामी सुद्धा मात्र मामाला म्हणत होती, जेव्हापासून तुमची बहीण आली आहे तेव्हा मात्र तुम्ही चांगले चांगले खायला घेऊन येत आहात. त्यांना काय पाहिजे असेल तर तुम्ही लगेच आणून देता. मामीचे टोमणे मात्र सतत चालू असायचे. त्यानंतर 1 महिना जातो, 1 वर्ष जाते, 2 वर्ष जातात आणि तसे 3 वर्ष निघून जातात. तरीसुद्धा शंभूचा काहीच पत्ता नसतो. एके दिवशी शंभूची आई खूप आजारी पडते, तरीसुद्धा शंभू तिला भेटायला येत नाही. शंभूच्या आई त्याला फोन करायला सांगते, तेव्हा पण तो असं करतो की म्हणतो, आई मला थोडंसं काम आहे, मी लवकर येतो. शंभूला मुंबईला कामाला गेलेले 3 वर्ष होतात, तरी पण शंभू मात्र आईकडे एकदासुद्धा येत नाही. आई काय आजारपणातून नीट होत नाही, तसेच अंथरुणाला खिळते आणि मरण पावते. मामी मामाला म्हणते की शंभू एवढ्या दिवस आला नाही, आता त्याची आई वारली आहे, कमीत कमी आता तरी त्याला यायला सांगा. मी शंभूला कोठून बोलू, तो या जगातच नाही. हे कोण तर मामीला धक्काच बसतो. आईला इथं सोडायच्या आधी तो मला भेटून गेला होता आणि त्याने मला सांगितलं होतं की मला ब्लड कॅन्सर झाला आहे आणि आता तो शेवटच्या स्टेपला पोचला आहे, त्यामुळे त्याचं जगणं अशक्य झालं आहे आणि आता त्याचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. आणि त्याने मला सांगितलं होतं की मामा यातील आईला काहीसुद्धा सांगू नका, तिला सहन होणार नाही. तिने खूप कष्ट करून मला सांभाळले आहे. तिनं माझं लग्न करून तिच्या नातवांना सोबत खेळण्याची स्वप्ने पाहिले आहेत आणि आता हे स्वप्न तिचं कधीही पूर्ण होऊ शकत नाही. तिला हे सत्य कळाल्यावर ती माझ्या आधी मरून जाईल. त्याने आजपर्यंत जेवढे पैसे पाठवले आहेत तेवढे माझ्यापाशी दिलेत आणि म्हणाला होता की ती या पैशातून माझ्या आईला लागणाऱ्या सर्व वस्तू आणि लागणाऱ्या गोष्टी आणून द्या. माझ्या आईचा चांगला सांभाळ करा आणि जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा मी त्याच्या शरीराला अग्नी दिला. हे ऐकून तर मामी डसाडसा रडू लागते. मग ती विचार करते की एवढ्या दिवस फोनवर कोण बोलत होतं. रडत रडत मामाला प्रश्न करते. त्याने आधीच माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून मला पाठवलं होतं. मी खूप कामात आहे, मी तुला न्यायला नक्की येईल. मामीला खूप वाईट वाटू लागतं या गोष्टीचा. आपण शंभूच्या आईचा किती छळ केला. आता त्यांना पश्चाताप होऊ लागला होता. म्हणतात ना की माणूस आहे तोपर्यंत त्याची किंमत करा आणि जेव्हा तो माणूस जातो तेव्हा त्या माणसाची किंमत कळते. मामी म्हणते किती वेगळं नातं असतं ना एक आई आणि मुलाचं. तर मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक कमेंट नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.